विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय। क्या है विधानसभा की तस्वीर? किसकी होंगी सत्ता? कौन होगा सत्ता में काबिज? किसका होगा राज तिलक? क्या कहते हैं उम्मीदवार? सर नमस्कार. नमस्कार सर, आपल्या बाबतीत जर बोलायला गेला आपण मानोरा कारंजा विधानसभा क्षेत्रातून आपण निवडणूक लढवू इच्छित आहात आणि डॉक्टर महेश चव्हाण मित्रमंडळ यांचे भूतपूर्व असे कार्य तिथे मागील कित्येक वर्षापासून राहिलेले आहे. काय सांगणार, कशा प्रकारचं म्हणजे वर्किंग होतं, काय प्रवास असलाय? जवळपास कारंजा आणि मानोरा या दोन्ही तालुक्यामध्ये एक 10 ते 12 वर्षापासून आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मी तिथे एक बांधणीसुद्धा केलेली आहे. जवळपास 100च्या वर आरोग्य शिबिराच्या माध्यमातून 1 लाखांच्या वर लोकांना मोफत उपचार आणि जवळपास 10,000च्या वर शस्त्रक्रिया लोकांना शिबिराच्या माध्यमातून करून दिलेल्या आहे. जसं सांगण्याचं महत्त्व म्हणजे की वाशिम जिल्हा हा तसंही नीती आयोगमध्ये आकांक्षित जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यामध्येही वाशिम जिल्ह्यामध्ये खास करून कारंजा मानोरा तालुका जो आहे हा अतिदुर्गम भागामध्ये याच्यामध्ये येतो. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा जर आपण बघितलं गेलं तर जिल्ह्यामध्ये यवतमाळचं नाव येतं, पण तालुका वाईज जर बघितलं गेलं तर कारंजा मानोरा तालुक्यामध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्यामध्येही असं आहे की मानोरा तालुक्यामध्ये अनेक असे प्रश्न आहेत. खास करून रोजगाराचा प्रश्न आहे, आरोग्य सुविधा तिथे अपुऱ्या आहेत. अशा आजही लोकांना तिथे ऊसतोड कामगार आणि वीटभट्टी कामगारासाठी जावं लागतं. युवक मुलांना कोणत्याही जॉबसाठी, छोट्या मोठ्या जॉबसाठी पुणे, मुंबई, सुरत या ठिकाणी किंवा गुजरातमध्ये जावं लागतं. तर एकदम आजही तो क्षेत्र जसा विकास तिथे व्हायला पाहिजे तर मागील कोणत्याही लोकप्रतिनिधीद्वारा किंवा असं वाटत नाही मागील 50 वर्षामध्ये की तिथे असा खूप मोठ्या प्रकारे विकास झाला असेल. तिथले जे एक्झिस्टिंग आमदार होते ते सुद्धा एक्सपायर झालेले आहेत आणि कुठेतरी एक विधानसभा क्षेत्राला जे आहे आमदार नसल्यामुळे अधोगतीकडे तो चाललेला आहे आणि आपण आपलं जे आहे ते विजन आपण घेऊन काय कोणकोणते विजन घेऊन आपण विचार केला निवडणुकीचा? व्हिजन त्यामध्ये तिथे काम करण्यासारखं खूप मोठं असा एक म्हणजे तो काम करण्यासाठी खूप मोठं ते एक क्षेत्र आहे. कारण त्या भागामध्ये जसं आत्ता मी बोललो की रोजगार क्षेत्रामध्ये आणि याच्यामध्ये तिथे काहीच कोणत्या MIDC डेव्हलप नाही आहे. तर तिथे छोटे मोठे उद्योग आणून आपण एक MIDCमध्ये डेव्हलप करून जे मुलं ITI पास होतात, BA, BSc, BCom त्यांच्यासाठी आपण मदत करू शकतो. महिला सक्षमीकरणासाठी आपण तिथे वेगळं कार्य करू शकतो. कारण महिलेला सुद्धा तिथे असं कोणत्याच प्रकारच्या सुविधा तिथे उपलब्ध नाही आहे. उपजिल्हा रुग्णालय कारंजामध्ये आहे, मानोऱ्यामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे, पण मानोऱ्याच्या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था तुम्ही बघाल तर साधा तिथे म्हणजे एखादा पेशंट ॲक्सिडेंटचा आला तर टाके मारण्याची सुद्धा तिथे म्हणजे सुविधा उपलब्ध नाही आहे. तर अत्याधुनिक जे मला भविष्यात जर संधी मिळाली तर निश्चितच तिथे अत्याधुनिक आरोग्य सुविधा या मोफत प्रकारे कशा देता येईल यावर माझा भर असणारच आहे. सुशिक्षित मुलांना रोजगार मिळवण्यासाठी तिथे माझा जोर असणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी महिलांना जो फावला वेळ मिळतो त्यामध्ये जसं उदाहरणार्थ एखादा अगरबत्तीचे कारखाने किंवा गारमेंट्सचे वगैरे कारखाने असे आपण हे करून त्यांनासुद्धा त्यातून काहीतरी रोजगार उपलब्ध व्हावा अशी माझी इच्छा राहणार आहे. सोबतच तिथे पर्यटन स्थळ एखादं बनवून पर्यटन त्या भागामध्ये कसं वाढवता येईल ते सुद्धा माझ्या मनामध्ये विचार आहे. पोहरादेवीसुद्धा तिथे एक मोठं बंजारा समाजाची काशी मानला जातो आणि महाराष्ट्रातला जवळपास 1.5 कोटी बंजारा समाज तिथे नतमस्तक होतो. तर त्यामुळे तिथे सुद्धा आता मोठ्या प्रमाणात विकास कामं चालू आहे. बंजारा समाजाचं नंगारा भवन म्युझियम तिथे आताच माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालेलं आहे आणि सोबतच तिथे संत सेवालाल महाराजाच्या मंदिराचं, आई जगदंबा मातेच्या मंदिराचं आणि बाजूलाच लगत असलेल्या उमरिया गावामध्ये जिताल महाराजांचं मंदिर आणि सामकी मातेच्या मंदिराचं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. तर या भागामध्ये सुद्धा पर्यटन आणि या सोबतच कारंजा मानोरा तालुक्यामध्ये हा जंगल भाग पण त्यामध्ये आहे. तर तिथे कशा प्रकारे पर्यटन वाढून त्या माध्यमातून युवकांना तिथे सुद्धा कसं रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल यावर माझा भर असणार आहे.
डॉक्टर महेश चव्हाण मित्रमंडळाच्या बाबतीत जर बोलायला गेलं अनेक वर्षापासून लोककल्याण पर काम चालू आहे. पण आता निवडणुकीच्या तोंडावर जर बघायला गेलं तर कुठंतरी कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्रातील लोकांचं जे लक्ष आहे ते आपल्याकडेच आहे. पण नेमका पक्ष कोणता, आपण स्वतंत्र लढणार की कोणत्या पक्षासोबत लढणार, हा एक प्रश्न आपल्या विधानसभेतील लोकांना आहे. तर काय याच्यावर काय उलगडा करणार आपण? माझी इच्छा तर अनेक दिवसापासून आहे आणि जवळपास या आरोग्य शिबिराच्या आरोग्य दूतांच्या माध्यमातून मी तिथल्या 16 जिल्हा परिषद सर्कल असो किंवा 32 तिकडले पंचायत समिती आहेत, जवळपास कारंजा नगर परिषदमध्ये 37 वॉर्ड आहेत, मानोरा नगर पंचायतमध्ये 17 वॉर्ड आहे. यामध्ये मी आरोग्य दूताच्या माध्यमातून बांधणी केलेली आहे आणि जनतेची सेवा कोणत्याही महिलांसाठी मी आणि माझ्या पत्नी डॉक्टर निकिता चव्हाण दोघंही आम्ही मावीम असो, उमेद असो, आशा वर्कर्स किंवा अंगणवाडी सेविका असो यांच्यासोबत आमचं एक पारिवारिक नातं तिथे निर्माण झालेलं आहे. कारण कधी त्यांनी जेव्हा आम्हाला हाक दिलेली आहे त्या हाकेला निश्चितच ओ देऊन आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तर त्यामुळे मला वाटतं की माझ्यासारख्या जर एखादा चांगला एज्युकेटेड आणि समाजसेवी व्यक्तीला तिथून पक्षाने संधी दिली तर निश्चितच त्या भागाचा कायापालट करण्याचा माझा त्या माध्यमातून विचार राहील. आणि तिथले माजी आमदार प्रकाश डहाके साहेब दुर्दैवाने ते कोविडमध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि स्टँडिंग आमदारसुद्धा तिथे असलेले भाजपाचे राजेंद्र पाटणी साहेब यांचे 8 ते 9 महिन्याआधी त्यांचंसुद्धा किडनीच्या आजाराने निधन झालं. तर त्यामुळे म्हणजे त्यांना तर हे नाही, पण कारंजा मानोरा याचा विकास करण्यासाठी निश्चितच जर मला संधी दिली गेली, कारण जो पण तिथे उमेदवार राहील आता यावेळी तो नवीन उमेदवार राहणार आहे, तर माझ्या त्या पक्षाच्या माध्यमातून जर मला ती संधी मिळाली तर निश्चितच त्या संधीचं सोनं करण्याचा माझा विचार राहील आणि कशा प्रकारे मी माझं बेस्ट देता येईल त्यावर माझा भर आहे. जसं की आपण सांगितलं की विधानसभामध्ये सध्या झोपून उभं राहणार एक नवीन चेहरा असणार आहे, त्यातच त्यात ही जी निवडणूक आहे ही खूप चुरशीची असणार आहे. तर आपली लढत आपण कशा प्रकारे द्याल? लढत म्हणजे एक माझ्याकडे पाहण्याचा जो तेथील लोकांचा जो माझ्याकडे एक त्यांची भावना आहे की तो एक आपला माणूस म्हणून ते मला समजतात. कारण जवळपास म्हणजे कोणते आता हा मतदारसंघ कारंजा तालुका बघितला तर अमरावती जिल्ह्याच्या बॉर्डरपर्यंत आहे. म्हणजे तिथलं पहिलं गाव ढंगारखेड असो, कामरगाव, शिवन, बेंबळा, वापटी, कुपटी, भुलोडा, याच्या बामदेवी असो, मनबा असो, इंजा, उंबरडा बाजार, यवती, यवरडा, सर्व तिकडे वडगाव रंगे शेवटचं गाव आहे तर जे नेर तालुक्याच्या बाँड्रीपर्यंत आहे. आणि यामुळे असं मला वाटतं की त्यांच्या जन्मनातील उमेदवार म्हणून मी तिथे सिद्ध होईल असं मला वाटतं. आतापर्यंत सेवा, समाजकारण, आता राजकारणाचं जो ध्येय आपण ठेवलेलं आहे त्यात आपली जी जनता आहे त्यांना काय एक प्रेमाचा संदेश, काय एक प्रेमाचं मागणं आपलं असणार आहे? आता राजकारणाची एक वेगळी व्याख्या असते, पण समाजकारणाच्या माध्यमातून मला ते कसं साधता येईल हाच माझा एक प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे.